मला असं वाटतं, की नुसता विरोधी पक्षाचा नेता म्हणून नाही, तर हं. चळवळीत बबन तायवाडेजी यांच्यासोबतही आम्ही चळवळीत काम केलेलं आहे बरं. आणि त्यांना ही चळवळीची रूपरेषा आणि चळवळीची एकूण बांधणी माहिती आहे. हं. परंतु ज्या पद्धतीने एक मांडणी केली जाते, की कुणाला तरी वेठीस धरण्यासाठी आंदोलन केलं जातंय का? ते संविधानिक कक्षेत बसतं की नाही बसतं, हा कदाचित चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. मात्र आंदोलनाला एखादी व्यक्ती येत असेल, तर तिला लगेचच टॅगिंग करणं किंवा त्या व्यक्तीला लगेचच म्हणजे तुम्ही वेठीस धरताय. जसं की आता त्यांनी सांगितलं, की आमची तारीख ही आम्ही 4 महिने आधीच ठरवलेली तारीख आहे. आता 4 महिने आधी आम्हाला त्याची कल्पना नव्हती. पण आता नेमकी आता 30 तारीख आम्ही का निवडली? तर आमच्या आंदोलनाला 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत. म्हणून आम्ही ती तारीख निवडत आहोत. हो. यावर आता जे काही म्हणणं आलं, की वाशीचं तर आम्ही तर तुम्हाला दिल्या होत्या मागण्या. वाशीमध्ये जो कागद सादर केला होता, तो कागद कुठल्याही कामाचा कागद नव्हता. हो. जर त्या कागदामुळे कुठल्याही मागण्याच पूर्ण काय होणार झालं ग नसतील, वर्षा? तर हा फार्स कशासाठी एकनाथ शिंदेंनी तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून केला, हा एक मला प्रश्न आवाज येत आहे. नाहीये. हं. परंतु जसं आता प्रवीण भाऊ म्हणाले, की नाही सगळ्यांनी फार सामोपचाराने प्रश्न सोडवला पाहिजे. हो. तर मला वाटतंय सामोपचारानं प्रश्न सोडवण्याची जबाबदारी ही सरकारची आहे. सरकारने निष्कारण मराठा आणि ओबीसी तेढ निर्माण होईल असं वातावरण तयार करू नये. बरं. कारण आता ज्या पद्धतीने दोनही पक्षाकडून जी विधानं येतात किंवा ज्या पद्धतीची मांडणी होते, हो. ती गंभीर आहे आणि ती चिंताजनक आहे. याच्यावरचा तोडगा कोण काढू शकतं, तर निश्चितच सरकार काढू शकतं. कारण बरं. आपला जो वारंवार जो तांत्रिक मुद्दा येतोय, हो. ज्या तांत्रिक मुद्द्यामध्ये की काय आरक्षणाची मर्यादा वाढवता येते का? हं. जर ती वाढवायची असेल सेम किंवा कमी बरोबर करायची गेली. असेल किंवा त्या संबंधाने कुठलाही निर्णय घ्यायचा असेल, तर ठीक. तो अधिकार हा संपूर्णतः केंद्र सरकारचा आहे आणि राज्याची खरंच इच्छाशक्ती असेल, की मराठा ओबीसी वाद वाढू नये, तर राज्याने त्या निश्चितपणे म्हणजे संबंधाने या असेंब्लीमध्ये सगळ्यामध्ये प्रस्ताव करावा आणि तोडगा तो काय असू प्रस्ताव शकतो केंद्राने या सादर करावा. अनुषंगाने आपण पुढेही कदाचित चर्चा करूच.